जय मा काली, श्री स्वामी समर्थ. या महिन्यामध्ये असे काही सिच्युएशन्स येतील जिथे आपण कंपेअर करू. मे बी ते लोकांबरोबर असेल और काही आपल्या थिंग्स गोष्टी जे काय तुमच्या डोक्यात आहे त्याच्याबरोबर. बट हे कार्ड आपल्याला सांगतं आहे की ह्या महिन्यात आपल्याला अजिबात कंपेअर करायचं नाही आहे कोणाबरोबरच और कशासाठीच. कारण जेव्हा आपण कंपेअर करतो तेव्हा कायम आपण निगेटिव्ह एनर्जीजना अट्रॅक्ट होतो. त्यामुळे कंपेअर न करता आपल्याला समजून घ्यायचं आहे ते की प्रत्येकजण इथे एक युनिक कार्य करण्यासाठी आलं आहे. प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक वैशिष्ट्य असतं. सो ते जपायचं आहे आणि त्याच्यावर फोकस करायचा आहे, ना की आपल्याला कंपेअर करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या महिन्यात आपल्याला ज्या काही गोष्टीवर ज्या काही सिच्युएशन्स असतील ते खूप अवेअरनेसनी काम करायचं आहे. अलर्ट राहा, अवेअर राहा. आधी गोष्टींना नीट समजून घ्या आणि मगच त्याच्यावर काम करा किंवा मगच त्या इम्प्लिमेंट करा. घाई गडबड काही करायची नाही आहे. आणि जे कोणी स्पिरिच्युअल जर्नीवर आहेत, ज्यांचा कोणाचा स्पिरिच्युअल पाथ आहे, त्यांच्यासाठी जानेवारी महिना खूपच चांगला आहे. अवेअरनेस कार्ड खूप पॉझिटिव्ह कार्ड असतं स्पिरिच्युअलिटीसाठी. तर त्यासाठी जे काही तुम्ही करता आहे त्यासाठी ते करत राहा. नक्कीच पुढे तुम्हाला तुमचं सोल पर्पज समजेल. त्याच्यानंतर तिसरं कार्ड आपल्याला सांगता आहे की बरेच लोकं काहीतरी प्रत्येकजणच काही ना काहीतरी मॅनिफेस्ट करत असतं लाईफमध्ये. काही ना काहीतरीसाठी आपली धावपळ चालूच असते. तर आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे ह्या महिन्यात की नुसतंच ड्रीम करून, नुसतंच विश मागून, नुसतंच देवीला नुसतंच मागून काही मिळत नसतं. तर त्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी कष्ट करावे लागतात. त्याप्रमाणे त्या गोष्टींसाठी आपल्याला काम करावं लागतं. तरच आपल्याला ते ब्लेसिंग्स मिळतात. तर हे कार्ड आपल्याला सांगता आहे जानेवारी महिन्यात की जे काही गोष्टी तुम्हाला हव्या आहेत या वर्षात, ज्या काही गोष्टींसाठी तुम्ही मॅनिफेस्ट करताय, त्यासाठी एक एक पाऊल उचलायला लागा. त्यासाठी त्याप्रमाणे काम करायला लागा. डेफिनेटली तुम्हाला सक्सेसच मिळणार आहे. अजून एक आपल्याला ओव्हरऑल एक गायडन्स कार्ड बघूया जानेवारी महिन्यासाठी. हे खूप ब्युटिफुल कार्ड आहे. ॲडव्हेंचर कार्ड. जेव्हा हे कार्ड्स येतात तेव्हा इट्स ऑल अबाउट वेल्थ, सक्सेस, हॅपीनेस. तर ॲडव्हेंचर कार्ड सांगतं की काहीतरी ह्या महिन्यामध्ये अशा गोष्टी येतील की थोड्याशा सुरुवातीला रफ वाटतील. बट रिस्क घ्यायची आहे. जेव्हा आपल्याला काही गोष्टी अनकम्फर्टेबल वाटतात आपण एक स्टेप बॅक येतो. तर इथे एक स्टेप बॅक न येता कम्फर्ट झोन तोडायचा आहे आपला आणि त्या गोष्टीची रिस्क घ्यायची आहे. कारण एंडला डेफिनेटली खूप मोठा सक्सेस आहे. तर हे नक्कीच आपल्याला ह्या महिन्यात लक्षात ठेवायचं. आय होप तुम्हाला माझं रीडिंग आवडलं असेल. असंच जर तुम्हाला पर्सनल रीडिंग्स हवे असतील तर प्लीज DM करा मला जास्त माहितीसाठी. बी ब्लेस्ड ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.